नमस्कार सर्वांना। आज मी तुम्हाला नवीन अशा रानभाजीची रेसिपी दाखवणार आहे। बघा ही कोणती रानभाजी आहे तर ओळखली का कोणी? ही रानभाजी आंबाडीची फुले आहेत। यापासून आपण आता खूप छान सरबत बनवू। आंबाडीची फुले ही चवीने आंबट असतात। यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आणि फायबरने समृद्ध असतात। त्यामुळे पचन संस्था सुधारते, हृदयातील रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉल विरघळवून चरबी बाहेर टाकली जाते, त्यामुळे हृदय हे निरोगी राहते। महिलांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता, पोटदुखी तसेच हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर या आंबाडीच्या फुलांचा जर आपण शरबत घेतलं तर तो आजार दूर होतो। उन्हाळ्यामध्ये उष्माघात किंवा ऊन लागू नये म्हणून सुद्धा या शरबतचा खूप उपयोग होतो। असे हे शरीराला अतिशय उपयुक्त असे शरबत कसे बनवायचे त्याची रेसिपी बघू आपण। बघा आंबाडीच्या फुलाच्या पावडरपासून शरबत बनवू। आपण ही फुले सुकवून त्यापासून पावडर बनवलेली आहे। त्याकरिता बघा मी आता गंजामध्ये जवळपास 1.5 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी थंड आहे। यामध्ये जवळपास अर्धा पाव साखर आहे। हे बघा पुन्हा 2 छोटे चम्मच साखर घालत आहे। शरबतला साखर जास्त लागते। यामध्ये बघा या छोट्या चमच्याने 1.5 चम्मच पावडर घालत आहे। हे बघा एवढं पाव चम्मच मीठ। याला आपण छान मिक्स केलेलं आहे। याला आता अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ। त्यामुळे या पावडरचा अर्क या पाण्यामध्ये उतरणार आहे आणि साखर पण विरघळणार आणि पाणी पण चांगलं थंड होणार, त्यामुळे ज्यूस छान टेस्टी बनणार। आंबाडीचे ज्यूस हे शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। उन्हाळ्यामध्ये ऊन लागू नये, उष्माघात होऊ नये त्याकरिता या ज्यूसचा खूप फायदा होतो। अर्ध्या तासानंतर याला मग आपण गाळून घेऊ। बघू आपण आता याला फ्रीजमधून काढलेलं आहे। हे अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये भिजत ठेवलेलं होतं। आता हे असं छान अर्क आलेला आहे, साखर पण विरघळलेली आहे। आता याला आपण गाळणीने गाळून घेऊ। यामध्ये चवीपुरतं आपण मीठ पण घातलेलं आहे। बघा आता हे आंबाडीचे ज्यूस पूर्ण तयार झालेले आहे। आपण याला ग्लासमध्ये गाळून घेऊ। याचा कलर बघा किती सुंदर दिसतो। उन्हाळ्यामध्ये उन्हापासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठी हे आंबाडीचे ज्यूस खूप फायदेशीर आहे। त्यामुळे हा व्हिडिओ बघून सर्वांनी असे आंबाडीचे ज्यूस बनवून घरच्या घरी पीत जा आणि आपली तब्येत पण छान ठेवा। हे बघा एवढं छान ज्यूस तयार झालेला आहे। मी तुम्हाला पिऊन दाखवते। वाव, खूप सुंदर झालं। आणि तुम्ही पण असं आंबाडीचं ज्यूस बनवून पिऊन बघा, तुम्हाला पण ते नेहमी आवडेल। व माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।